प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. चुकीच्या कारागिराला किंवा आर्टिस्टला तो पुतळा बनवण्याचा देण्यात आला होता. तो आर्टिस्ट जो आपटे आहे त्याला पकडण्यात आलेला आहे आणि त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी आपली मागणी आहे. एवढ्या छोट्या कलाकारांनी एवढं मोठं काम हातामध्ये घेणं अत्यंत चुकीचं होतं. आणि पुतळा जो आहे तो पुतळा त्या ठिकाणी बसवला. त्यामध्ये पंतप्रधानांचा एक चांगल्या भावनेनं पंतप्रधान त्या ठिकाणी आले. नेव्हीचा तो कार्यक्रम होता. मालवणच्या त्या पुतळ्याच्या समोर सिंधुदुर्ग किल्ला आहे, समुद्र त्या ठिकाणी आहे आणि एका चांगल्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभा करावा अशा भावनेनं तो पुतळा उभा करण्यात आला. पण तो पुतळा जेवढा कमकुवत बनवण्यात आला होता की तो पडल्यानंतर ते लक्षात आलं की तो पुतळा जेवढा भरीव नव्हता आणि हवा जी आहे ती हवा आल्यामुळं तो पुतळा पडला हे जरी खरं असलं तरी एवढं काही चक्रीवादळ त्या ठिकाणी आलं नव्हतं. त्यानंतर काय जे डोंगर आहेत ते कोसळतात, पण असं काय मोठं वादळ चक्रीवादळ आलं नव्हतं. त्यामुळे तो पुतळा एवढ्या हवेने पडण्याची काही आवश्यकता नव्हती. तो पुतळाच कमकुवत बनवण्यात आला होता. त्यामुळे त्याला जे संबंधित जबाबदार असतील त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कमिटी नेमलेली आहे. त्यासाठी पुतळा कसा असावा यासाठी कमिटी नेमलेली आहे आणि याची चौकशी करण्यासाठी सुद्धा एक कमिटी नेमलेली आहे. पोलीस अधिकारी चौकशी करतायत. त्यामुळे याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. पण जो आर्टिस्ट आहे त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी आपली या संबंधातली मागणी आहे. आणि यानंतर कुठलाही पुतळा बसवताना तो पुतळा अशा पद्धतीनं कुठे पडेल असं नाही. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत एवढे पुतळे बसवण्यात आले. एक मोठी चूक झालेली आहे आणि प्रधानमंत्र्यांनी त्यासाठी माफी मागितलेली आहे. त्या माफीवर सुद्धा विरोधकांनी राजकारण केलेलं आहे. त्यामुळं माफी मागितलेली आहे त्यांनी. तर आता आणि त्यांनी आता माफी मागितली तर जनतेची माफी मागा असं संजय राऊत म्हणतायत. माफी मागितली, पुतळा पडलेला आहे, माफी मागितली म्हणजे सगळ्यांची माफी मागितलेली आहे. त्यामुळं प्रत्येक शब्दामध्ये किंवा प्रत्येक ह्याच्यामध्ये राजकारण करण्याची आवश्यकता नाही आहे. एवढ्या मोठ्या पंतप्रधानांनी माफी मागितलेली आहे. आणि पण आता त्या ठिकाणी जो बसवण्यात येईल पुतळा, तो पुतळा बसवायचा असेल तर दिल्लीमध्ये राम सुतार हे आपले मराठी मोठे कलाकार आहेत. सारंग नावाचे मुंबईमध्ये मोठे कलाकार आहेत. अशा मोठ्या कलाकाराला ते काम द्यावं. आणि पुतळा हा जो आहे तो हा अत्यंत स्ट्रॉंग असा पुतळा, तो कधी चक्रीवादळ आलं तरी पडणार नाही असा पुतळा त्या ठिकाणी उभा करावा अशी आमची मागणी आहे. आणि त्यासाठी माझी सूचना आहे की मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बनवण्यासाठी सर्व पक्षाच्या एका नेत्याला घेऊन आणि काही एक्सपर्ट लोकांना घेऊन एक समिती बनवावी जेणेकरून सगळ्यांच्या सूचनांचा त्यामध्ये विचार करता येऊ शकेल.